महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सदिच्छा सोनी पाटील तर उपसभापतीपदी निरंजना लांडगे यांची निवड। ही निवड प्रक्रिया आज सकाळी महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहामध्ये पार पडली। यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया शांततेमध्ये संपन्न झाली। एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे सर्व पदावर बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली। नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत असून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत। प्रथम येथे उपस्थित असलेल्या मान्यवरांना, नगरसेवक बंधू भगिनींना, पत्रकार बंधू भगिनींना मनपूर्वक नमस्कार। महिला बालकल्याण आणि शिक्षण समितीच्या सभापती म्हणून माझी निवड झाल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते। सर्वप्रथम आमचे नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब यांचे मी विशेष आभार मानते, कारण यांच्या आशीर्वादामुळे आणि मार्गदर्शनामुळे आज मला हे पद मिळालेलं आहे। तसेच राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे साहेब यांचेही मी आभार मानते। आमच्या मार्गदर्शक तथा भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजयाताई चव्हाण यांचे मी विशेष आभार मानते। तसेच महानगरातील ज्येष्ठ नेते आदरणीय माजी मंत्री डी.पी. सावंत साहेब, भाजपाचे महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर साहेब, आदरणीय उपाध्यक्ष आदरणीय संजय भाऊ कोडगे यांचेही मी मनपूर्वक आभार मानते। तसेच माझ्या सर्व नगरसेवक बंधू भगिनींनी आणि कार्यकर्त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे सर्वांची ऋणी आहे। ही केवळ एक पदाची संधी नसून महिला बालकल्याण आणि समाज आरोग्याशी निगडीत एक मोठी जबाबदारी आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे। मी प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे आणि समर्पणाने काम करून सर्वसामान्य लोकांपर्यंत योजना आणि सुविधा पोहोचवण्यासाठी सतत प्रयत्न करेन। मान्यवर माझ्यावर टाकलेला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेल असा मला विश्वास आहे। पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद। महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्याला आपण पूर्ण डिजिटल करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तसेच शिक्षण वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत। जे मुलं शिक्षणाबाह्य आहेत त्यांना शिक्षणात आणण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। तसेच महिलांसाठी बऱ्याचशा योजना आहेत आपल्याकडे, त्या सगळ्या योजना आम्ही पूर्णपणे अभ्यास करून राबवणार आहोत। तसंच महिलांना, बचत गटांना बळकटीकरण आणि महिला स्वतः आत्मनिर्भर व्हाव्यात ह्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत। शिक्षणाचा आहे, आरोग्याचाही आहे, महिलांचं सक्षमीकरणाचाही आहे।